लातूरमध्ये 8 लाखांचे ड्रग जप्त, गावठी पिस्तुलासह दोघांना अटक तर 1 जण फरार, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। विधानसभा निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत, उद्योगधंदे सांभाळण्यासाठी आमदारकी हवी असल्याची माजी आमदार राहुल मोटे यांची टीका, तर एंजिओप्लास्टी झाल्याची सावंत यांची माहिती। साताऱ्यातील आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद, वारंवार पडत असलेल्या दरडीमुळे प्रशासनाने घेतला निर्णय। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर, आज विधान परिषदेमध्ये सादर होण्याची शक्यता, विधेयकावरून गोंधळ होण्याचीही शक्यता, कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकरणांची ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्याकडून गंभीर दखल, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार, दिशाभूल करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा। साताऱ्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील डोंगर दऱ्यात मोर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल, मोराचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमधल्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे। शहापूरच्या वरसवाडी गावामध्ये रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा संघर्ष, आजारी महिलेला मध्यरात्री पायवाटेनं रुग्णालयात नेण्याची वेळ। आमदार संजय गायकवाड यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, दैनिक सामनामधून सडकून टीका करत मागणी, गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढल्याचंही विधान। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकाल मार्ग तयार केला जाणार, रामायणकालीन घटनांचा शिल्पक्रमाने उभारला जातील, त्यासाठी 144 कोटींचा निधी खर्च। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।